हनुमान जी जो है ऋषि से वादा कर चुके थे कि मैं लौटते समय यहाँ से आऊँगा, लेकिन वो नहीं आ पाए। हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही गेल्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं असेल कुफरीमध्ये आम्ही काय काय केलं आणि तिथे फिरण्यासारख्या कोणकोणत्या जागा आहेत ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर कुफरीमधून आम्ही परत आल्यानंतर आम्ही थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही शिमल्यामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा माल रोडला आलो होतो, शिमल्यातील माल रोडला, आणि तिथे भरपूर सारी खरेदी झाली. त्यामुळे आम्हाला वेळेअभावी परत जावं लागलं. अर्धवट फिरलो आम्ही माल रोड. त्यामुळे परत आम्ही एकदा इथे आता वेळ आहे म्हणून माल रोडला आलो आहे. जे आम्ही बघितलं नाही माल रोडला ते फिरण्यासाठी. आणि इथे खूप मोठं चर्च आहे आणि खूप मोठा एरिया आहे वरती फिरण्यासारखी, आणि खूप थंडी असते, प्रचंड थंडी होती इथे, आणि गर्दी बघू शकताय. आणि आम्ही आलो आहे त्यावेळेला थोडासा अंधार झाला होता. वाजले होते 5-5:30, पण अंधार बघू शकताय तुम्ही खूप लवकर झालेला. आणि तुम्हाला इथे चर्च दिसत असेल. प्लस त्यांनी इथे स्क्रीन लावली होती कारण की भारत आणि ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप होता, फायनल होती, त्यामुळे इथे सगळे लोक तुम्हाला स्क्रीन बघत असताना दिसत असतील. खूप गर्दी होते नंतर इथे. आणि एक प्रसिद्ध टेम्पल आहे, जाखू टेम्पल, म्हणजे साक्षात हनुमान महाराज जे इथे आले होते त्यावेळी त्यांनी म्हणून तिथं त्यांचं मंदिर बांधलेलं आहे, फेमस आहे. तर ते सुद्धा आज आम्ही बघायला जाणार आहोत. तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ खूप छान आहे. आणि हनुमान इथे कसे आले याची पण खूप छान सुंदर माहिती सांगितली आहे त्या दादांनी, तर ती सुद्धा ऐका. बेटा जो ये मंदिर है ये सी लेवल से 3000 फीट हाइट पे बना हुआ है। हां और रिज से माल रोड के जो मंदिर की हाइट है इस पहाड़ी की वो 3000 फीट हाइट है। 3000 फीट हाइट माना जाता है। बोलते हैं कि जब लक्ष्मण जी मूर्छित हुए थे हां तो हनुमान जी को जो है संजीवनी बूटी लाने के लिए हिमालय पर्वत भेजा गया था। हां लेकिन उनको ये पता नहीं चल रहा था कि ऐसा कौन सा पर्वत है जिस पे संजीवनी बूटी थी। अब यहाँ हिमालय पर्वत पे तो पहुँच चुके थे। हां तो ये जो ये पहाड़ी है, इस पहाड़ी पे ऋषि हुआ करते थे, उनका नाम था यक्ष। हां यक्ष ऋषि, हां ये कुम्हाराज जी। हां तो हनुमान जी ने देखा कि इस पहाड़ी पे कोई नीचे बैठा हुआ है। हां हां हनुमान जी नीचे उतरे। हनुमान जी के वेग से, उनके भजन से ये पर्वत जो है हां जमीन में समा गया नीचे। हां 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 हनुमान जी को ऋषि मिले, इनका नाम था यक्कू महाराज। यक्कू महाराज जी, हनुमान जी ने यक्कू महाराज से ज्ञान लिया। यक्कू महाराज जी ने हनुमान जी को ज्ञान दिया कि हे पवन पुत्र हनुमान जी, आप उस द्रोण पर्वत पे जाइए और वहाँ से जो है संजीवनी बूटी लेकर के जाइए। हां लेकिन लौटते समय जो आप यहाँ से उतर वापस आएंगे आप मुझे दर्शन देंगे। हां हनुमान जी जो है ऋषि से वादा कर चुके थे कि मैं लौटते समय यहाँ से आऊँगा, लेकिन वो नहीं आ पाए। अब ना आने का कारण क्या था? जो संजीवनी बूटी थी सूर्य उदय होने से पहले जो है लक्ष्मण जी के पास पहुंचनी चाहिए। हां 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 तो हनुमान जी तो चले गए, हां लेकिन हनुमान जी ने जो ऋषि से वादा किया कि मैं लौटते समय यहाँ से आऊँगा, हां वो निभाया। हां अब हनुमान जी तो चले गए थे। हां हनुमान जी ने जो यहाँ पे यक्कू महाराज जी को बजरशिला के रूप में दर्शन दिए, हां पत्थर की मूर्ति में दर्शन दिए। हां मूर्ति वहीं पे स्थापित हो गई। उस जगह पे 1837 में मंदिर बनाया गया। 1837 37 में हां 1837 में जो है हिंदुओं ने यहाँ पे ये मंदिर बना दिया था। हां हां और यक्कू महाराज की वजह से इस जगह का नाम जो है हाँ। जाखू रखा गया। जाकू हाँ, जाखू हाँ। जाखू जगह का नाम है। हां बोलते जो इनके दर्शन करता उनको शनि की शांति प्राप्त होती है। हां ये मेन कारण है हनुमान जी के मंदिर में जाने का। अब शनि की शांति प्राप्त क्यों होती है, क्या कारण है, क्यों हनुमान जी के मंदिर जाया जाता है? इसका मेन कारण ये है कि जैसे हमारे 9 ग्रह हैं, हां 9 ग्रहों को सबसे भारी माना जाता है हां शनि को। तो 8 ग्रहों को जो है रावण ने बंदी बना लिया था। हां शनि जो है रावण का काल बन के गया था। हां शनि ने बोला देख रावण, मैं तो तेरे ऊपर बैठ चुका हूँ, मैं तेरे को लेके जाऊँ, हां इस तरफ से चलो। महाराज जी ने बोला हां कि रावण ने बोला कि
शनि ने बोला रावण को कि रावण देख, मैं तो तेरे को हाँ लेने आया हूँ, मैं तो लेके जाऊंगा तेरे को, मैं तो काल हूँ तेरा। अब रावण ने बोला मैंने तो 8 ग्रहों को बंदी बना लिया है, हाँ मैं तेरे को भी बंदी बना लूंगा और ऐसी जगह पे छुपाऊंगा जहाँ कोई देख ना सके। हाँ रावण ने क्या किया, रावण ने जो है वज्रशिला हाँ पत्थर की मूर्ति बना के अपने पाँव के नीचे रख लिया। हाँ जब हनुमान जी लंका गए, वो अपने वज्र से जिस भी ग्रह को टच करते थे वो जिंदा हो जाता था। हाँ लास्ट में अपना वज्र उन्होंने शनि के ऊपर टच किया तो वो भी जिंदा हो गए। हाँ शनि ने हाथ जोड़ दिया कि हे पवन पुत्र हनुमान जी, आपने जो है मेरे को रावण की कैद से मुक्त किया है। जो भक्त आपकी भक्ति करेगा मैं उसके ऊपर अपनी कुदृष्टि डालूंगा। हाँ जिनको शनि की दशा होती है उनको बेटा हनुमान जी की जो है पूजा करवाई जाती है। ये मेन कारण है हनुमान जी के मंदिर में जाने का। हाँ ये बेटा सामने रोक पे यहाँ से केबल कार जाती है, ठीक है। अब यहाँ से हम 3 मिनट का वॉक है आगे टैक्सी का। हाँ बस ये कथा बेटा यहाँ की है। हाँ मैंने पूरी स्टोरी आपको बता दी। थैंक यू सो मच। वेलकम जी। बहुत अच्छी तरह से स्टोरी बताई आपने। हाँ। तर जिथे चर्च आहे ना तिथून आम्ही वरती आलोय चालत चालत। आता इथून गाडी 4 व्हीलर गाडी आहे ती, त्यातून आम्ही जाणार आहोत। पर पर्सन 100 रुपये घेतले त्यांनी आमचं। अजून 3 किलोमीटर आम्हाला ते वरती घेऊन जाणार आहेत गाडीतून। आणि इथून बघा तुम्हाला ही बघा ही सिटी अशी दिसते। तर आता आम्ही चालत चालत चाललोय। आता इथे गाडी आहे त्यांची। परत येताना आम्हाला ते गाडीजवळच थांबवणार आणि परत आम्हाला इथून चालत जायचं आहे। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही रोपवेनं सुद्धा जाऊ शकताय इथे। आणि आता वाजले 6 पण अंधार पडलाय। 8-9 वाजल्यासारखा अंधार पडलाय। गाड़ी नीचे आने वाली है नहीं? नीचे आएगी ना? आम्ही आता जाकू मंदिरला जायला गाडीमध्ये बसलोय। आणि इथे कसं आहे, इतका छोटा रोड आहे आणि खूप डेंजर रोड आहे, त्यामुळे एक गाडी जात असली तर दुसऱ्या गाडीला थांबावंच लागतं। म्हणून आम्ही मग आता हळूहळू जातोय आणि अंधार पडलेला त्यात एक मला गाडीतनं इथं सोडल्यात आणि आता थोड्या पायऱ्या आहेत तिथं। पायऱ्या चढून आता आम्ही वरती मंदिराजवळ जाणार आहोत। आणि इथला रोड होता ना गाडीतून येताना डेंजर होता। 2 टर्न तर असे होते की खतरनाक, म्हणजे दुसरी गाडी आली की वाटच, त्यामुळे जरा भीती वाटली। आणि पायऱ्या चढून आता आम्ही वरती जाणार। पळा पटकन, आरती चालू आहे तर आरती तर मिळेल। हाय की इथं? हो चला ना, आरती तर मिळेल आपल्याला। एवढं लांब आलोय। हे बघा हे मंदिर। मंदिर बघा किती सुंदर आहे। आतमध्ये व्हिडिओ करायला चालू नव्हता पण आम्हाला आरती मिळाली। टायमिंग मध्ये आलो। एवढ्या लांब आल्यासारखं चीज झाल्यासारखं वाटलं। चीज झालं म्हटलं इथं आल्याचं। बघा हे जाखू मंदिर आहे, जाखू मंदिर। झालं काय आज? होतंय काय? इथे वरती कॅन्टीन पण आहे। बरं आहे नाही, जागी जागी सगळी खाण्यापिण्याची सोय आहे। एवढ्या वर असलं तरी। हा हे बाई आहे हनुमानाची मूर्ती। किती फूट आहे होई? जास्त असेल, 40 फूट नसणार, जास्त असणार। खालनं दिसते नाही। वाव, कसलं सुपेरियर केलंय बघा ती मूर्ती। एक नंबर। हनुमान महाराज एवढ्या वरती येऊन कसं काय केलंय नाही, म्हणूनच तर ते देव आहेत सोडा। ओरिजिनल हनुमान आहे तिथं बसलात। हे बघ उडी माराली ती। किती आहेत ग इथं? बघू शकताय तुम्ही किती मोठी मूर्ती आहे। ए पाया पडायला द्या। या पायऱ्या केल्यात चालत येणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी। शपथ खतरनाक।
इथे हनुमान आलेच कसे असतील. तेच की इथं एवढ्या उंचीवर आलेत. नाही बांधलं कसं एवढी मूर्ती वर म्हणते. अरे वेगळा नाही मुकुटवाटा वाटाले फोटो पण काढा. वेगळाच आकार आले ना असं. गेला गेला गेला. शपथ खरोखर देवी शक्ती आहे म्हणतात ते काही खोटं नाही ना. इकडे व्हिडिओ करा फोटो काढा की थांबे. जंप मार के करो, जंप मार के. हिला हिचा पोहोचेल की हिला. चलो. हां हां हे बघा 108 फूट उंची आहे मूर्तीची. इथे सगळी माहिती लिहिली. मंदिरला जाताना खूप चढती होती पण येताना आम्हाला खूप छान वाटलं. मस्त एन्जॉय करत आम्ही खाली उतरत होतो आणि आता चाललो आहे आम्ही माल रोडला. इथून कशी मस्त दिसते सिटी आणि समोर चर्च दिसतोय ना तर तिकडेपर्यंत आम्हाला चालत जायचं आहे. तर आता आम्ही पळतो. चला भागो भागो आराध्या भागो. स्क्रीन लावला इथं गर्दी बघू शकता तुम्ही. मॅचला सगळे मॅच बघायला आलेत. त्यावर बसलेत सगळी मॅच बघायला. मोबाईलवर धुकं पडले एवढी थंडी आहे. मोबाईलवर पाठीवर पण सगळे बसलेत खाली. मोठाच्या मोठा झेंडा लावलाय. तर माल रोडला आल्यानंतर ना आम्हाला कुठून तरी गाण्यांचा आवाज येत होता म्हणून मग आम्ही बघायला गेलो तर तिथे काहीतरी कार्यक्रम चालू होता. मग एक 5-10 मिनटं आम्ही ते बघितलं आणि त्याच्यानंतर मग हॉटेलवर गेलो. हे मिक्स व्हेजिटेबल आहे, पनीर दो प्याजा आहे, हे चिकन मसाला आहे, याच्यामध्ये अंडं पण घातलं आहे, अंडं घेतलं आहे यांनी, आणि हे हॉट अँड सर सूप आहे. हे काय बैंगन मसाला पण आहे, तुम्ही घेतलेला नाही. इथे रोटी आहे, पापड आहे आणि पंजाबी दाल तडका पण होता, तो मी घेतलेला नाही आहे. सॅलड पण आहे. चला आजचा प्रवास ना खूप डेंजर होता, घोड्यावरचा पण. आणि आम्ही जेव्हा जिथे काय हो जाकू टेम्पल ना, जाकू टेम्पल बघायला गेलतो ना, तिथला पण रूट खतरनाक होता. एवढासा रस्ता होता, टर्न पण एकदम असा होता. आणि त्यांनी खूप छान गाडी चालवली. खरं तर आम्हाला भीती वाटत होती. तर ते सगळं मस्त झालं पण आमचं. आणि तिथे गेल्यानंतर ना आम्ही आरती मिळाली आम्हाला. हनुमानाचं मंदिर खूप मस्त आणि मूर्ती तर इतकी सुंदर होती, मोठी. ते सगळं बघायला मिळालं. जेवढी भीती वाटत होती पण तिथे वरती गेल्यानंतर सगळं फिटल्यासारखं वाटलं. तिथलं वातावरण इतकं भारी होतं. त्याच्यानंतर मग मस्त जेवलो आम्ही. आणि आता वाजलेत 9:15. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आम्हाला मनालीला जायला. सो आता रूममध्ये इकडे तिकडे सगळा अस्ताव्यस्त पसारा जो पडलेला आहे ना, तो आता एका व्यवस्थित बॅगेत भरून ठेवणार आहे, कारण उद्या पहाटे निघणार आहोत आम्ही. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.